तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण आता काय करणार आहे की आपल्याजवळ एक सेन्सर आहे की तुम्ही बघूया की लाईट मोशन आहे, मोशन सेन्सर आहे। तर त्याला आपण थोडा मॉडिफाय केलं आहे। म्हणजेच काय केलं मी तुम्हाला दाखवतो की आपण म्हणजे मी ब्लाइंड असल्यामुळं मला लाईटची म्हणजे ब्राईटनेस काय समजत नाही। तर लाईट काय समजत नाही। तर मी काय केलं की हा तो सेन्सर आहे आणि त्याला आपण खोलला आणि त्याचं मदरबोर्डपासून जे LED आहेत तिथून बाकी दुसऱ्या कुठल्याही गोष्टीला न हलवता फक्त एका LED पासून एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह असे सप्लाय बाहेर घेतला, 2 वायर, आणि ते एक बजर बसवला आहे। तर होणार काय, ज्या वेळेला आपण घरी असेल त्याला सिक्युरिटी अलार्म म्हणून यूज करू शकतो। तर ज्या वेळेला आपण असं वॉलवर किंवा डेस्कवर याला ऑन करून ठेवल त्यावेळेला मी जर माझ्याजवळ जर कोण असं बिना बोलता जर कोण आलं जवळ तर आपला अलार्म ऑटोमॅटिक ॲक्टिवेट होईल। तर मी तुम्हाला दाखवतो की अलार्मला आवाज कसा देतोय। तर आता लाईट पण लागली असेल आणि आवाज पण एक बीप येतोय। तर याला बाकी दुसरं काही नाही, एक साईडला चार्जिंगची सिस्टम आहे थोडी, आणखीन ऑन ऑफचा स्विच आहे आणि ऑटोचा स्विच आहे तिथंच। पहिल्यांदा ऑफ आहे, परतनं ऑटो आहे, परतनं मॅन्युअल आहे आणि मध्ये सेन्सर आहे, तो LDR आहे, तो काम करतो आहे। आणि ह्याचा बेसिक वर्क असा होता की कपाटामध्ये वगैरे ह्याला आपण चार्जिंग करून ठेवू शकतो आणि ज्या वेळेला कपाटामध्ये अंधार असतो आहे, लाईटची सोय नसते, तिथं ह्याचा उपयोग करू शकतो। पण आपण ब्लाइंड असल्यामुळं लाईटचं आपल्याला काही घेणं देणं नाही, म्हणून आपण त्या लाईटच्या जागेवरती बजर बसवलं आहे की आपल्याला साऊंडद्वारे मुवमेंट जर काय झाली तर ती समजेल। तर आता मी तुम्हाला इथं पहिल्यांदा सेट करून दाखवतो आणि कसा काम करतो ते दाखवतो आणि त्याच्यानंतर आपण आत कनेक्शन कसं केले ते दाखवतो। मी आता अगोदर इथं सेट करून घेतो, म्हणजे आपलं एक प्रॅक्टिकल समजेल की कसं वर्क करते। तर मी काय करतो की आपल्या बॉक्समध्ये एक चार्जिंग पिन भेटली होती, तर चार्जिंग पिन त्याच्यामध्ये ठेवतो आणि 2 अशा मेटलच्या, एक मेटल बॉडी आणि एक सरफेस आणि एक मॅग्नेटचा आहे। तर मी त्याला पहिल्यांदा कनेक्ट करून घेतो आणि मग आपण वॉलवर वगैरे चिटकू शकतो। मी तुम्हाला चिटकवून दाखवतो। इथं डबल चिकट आहे 2 आहे, ते मी इथं चिटकवून घेतो याच्यावर फोटोच्या एक साईडला अशी, म्हणजे कॅमेरामध्ये पण इथे चिटकल्यावर दिसेल आपल्याला की सेन्सर आपला ऑन होतोय। तर असं चिटकतोय पण पडू शकतो। तर मी काय करतो, माईक वगैरे ह्याच्याजवळ काढून ठेवतो, म्हणजे आपल्याला व्हिडिओमध्ये आवाज रेकॉर्ड होईल। आणि मी दार थोडं बंद करतो म्हणजे सेन्सर व्यवस्थित ॲक्टिव्ह होईल। तर आता आपण कॅमेराजवळ येऊन उभं राहिलो आहे आणि सेन्सर ऑन आहे। तर ज्या वेळेला रूममध्ये मोशन डिटेक्शन होईल त्यावेळेला लाईट पण ऑन होईल, आणखीन एक बीप साऊंड आहे बजर, तो पण होईल। तर आता मी एका जागी उभा आहे, पण ज्या वेळेला हालचाल करतो आहे, आता मी कॅमेरासमोर येतो पुढं, तर तुम्ही बघा की सेन्सर आपला ऑन झाला।
तर त्याने काय करतो इथे एका जागेवर स्टॉप असा उभा राहतो, फक्त सेन्सर बंद व्हायची वाट बघतो. थोड्याच वेळात सेन्सर असा ऑटोमॅटिक बंद होतोय. आता सेन्सर आपला ऑफ झालाय, आवाज बंद झालाय. पण ज्या वेळेला मी थोडी जरी हालचाल करेल अशी, त्यावेळेला लगेच ऑन होतोय. तर अशा प्रकारे आपण याचा उपयोग करू शकतो. म्हणजे ज्या वेळेला घरी कोण नसतं वगैरे, त्यावेळेला कोण पण अननोन आपल्या घरी आलं तर आपल्याला म्हणजे बिना बोलता जर कोण येत असेल तर आपला सेन्सर डिटेक्ट करू शकतो. तर मी तुम्हाला काय दाखवत होता की याचं आत कनेक्शन कसं केलं आहे. तर आतमध्ये मी जास्त काही खोलत नाही, कारण की परतनं बसवायला मला प्रॉब्लेम येईल. तर असं त्याचा मदरबोर्ड आहे आतमध्ये, मी ऑन करून दाखवतो तुम्हाला. अशा आत LED आहेत आणि मी काय केले, फक्त जास्त काही छेडछाड केलेली नाही, पण फक्त ते बल्ब आहे त्या बल्बचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशा 2 बजरला कनेक्ट केले. आणि शोल्डरिंग करायला मला सौरभनं मदत केली, सौरभ चौगलेनं. आणि आता काय करतो की मल्टीमीटरला आपण चेक करूया की बॅटरीचा वोल्ट किती आहे. Already on. Resistance measurement. Hello Lucy. Hello. Auto mode. Auto mode. Measurement. Auto mode. Auto mode. PC minus 4.095 volt. बघा वोल्टेज आता PC minus 4.095 volt. 4.0 म्हणजे 4 वोल्टची बॅटरी आपली. तर जवळपास मी कंटिन्यू लाईट ऑन ठेवून बॅकअप चेक केला होता. तर आपला 2.5 तासापर्यंत कंटिन्यू राहते. आणि ऑटोवर असेल ऑन ऑफ ज्यावेळेला सेन्सर फक्त काम करणार त्यावेळेला जास्त टाईम बॅकअप आपल्याला देऊ शकतो. तर सेन्सर कसा वाटला आणि त्याचा उपयोग आपण ज्या प्रकारे केला आहे त्या प्रकारे जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा सर्वांना. ठीक आहे, धन्यवाद.